हॅलो नमस्कार। तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। इकडे बघा काव्याला होती आज क्रिसमसची सुट्टी। आज म्हणजे हा व्लॉग काल शूट केलेला आहे मी। ड्रॉइंग चालू आहे आणि साईडला पण पसारा तुम्ही बघाच किती मांडलाय तो तिने। कधीपासून लागले याची तयारीला आहे बघा। आणि हे बघा किती बनवले तसंच सेम बघा। आता कशी ती खोलीला आणि लावेल परत। ओपन कसा करायचा दाखव। हे बघा हॅपी क्रिसमस डे। कशासाठी केलं ते एवढं? मस्त मस्त बस झालं आता 4च ना। चल आता आवर सगळं भरून ठेव। आणि मी बनवलेली जेवणात आपली व्हेज बिर्याणी पाहू शकता तुम्ही। बासमती तांदूळ मी 4 वाट्या घेतलेल्या मस्त अशा स्वच्छ पाण्यात धुवून त्या मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले तांदूळ। मुलं आज दोन्ही पण घरात होती आणि त्यांचे पप्पा पण घरीच होते। म्हटलं काहीतरी चांगलं खायला कर बोलत होते म्हणून व्हेज बिर्याणी बनवू। तर त्यासाठी भाज्या वगैरे सर्व आणल्या आणि बनवायला घेतली। इकडे ते कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर तेल आणि तूप मिक्स घेतलेलं त्याच्यात काजू मस्त असे फ्राय करून घेतले। त्यानंतर पनीरचे असे तुकडे पण फ्राय करून घेतले मी। दोन्ही पण असे फ्राय करून झाल्यानंतर मी त्याच्यात जेवढ्या कट केलेल्या भाज्या होत्या त्या पण सर्व फ्राय करून घेतल्या। हे होते बटाटे पण असे छोटे छोटे कट करून घेतलेले मी। सर्व भाज्या फ्राय करूनच घेतलेले। या अगोदर मी असेच करायची, फ्राय नव्हती करत, पण फ्राय करायला लागल्यापासून म्हणजे अशी टेस्ट पण चांगली येते बिर्याणीला। सर्वच भाज्या मी पहिल्यांदा तेलात अशा 5-5 मिनटं फ्राय करून घेते। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे। बटाटे थोड्या वेळ फ्राय झाल्यानंतर त्याच्यात गाजर फ्लावर सर्वच हे करून घेतलं मस्त। त्याला वेगळीच अशी कोटिंग येते नंतर फ्राय केल्यानंतर। फ्लावर गाजर बटाटा पण फ्राय झाल्यानंतर त्याच्यात मी शिमला मिरची पण टाकून घेतली आणि शेवटी मटार पण टाकून मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत थोडे भाजून घेतले फ्राय करून। तुम्ही पण अशा प्रकारे एकदा बिर्याणी करून बघाच, तुम्हाला पण खूपच आवडेल। अशी फ्राय करून झाल्यानंतर थोडी अशी नरम पडली ना की मग असं मस्त म्हणजे टेस्ट पण येते बिर्याणीला। काढून ठेवली मी दुसऱ्या पातेल्यात। इकडे तांदूळ पण मी शिजायला लावलेला। याच्यात तमालपत्र दालचिनी आणि थोडासा 1 चमचा तूप टाकून लिंबू पिळून मी अगोदरच घेतलेला त्याच्यात, जेणेकरून आपला तांदूळ मस्त असा सुट्टा होईल। इकडे कढईमध्ये मी पुन्हा तमालपत्र आणि जेवढे खडे मसाले होते ते टाकून मस्त असे ते पण तेलात फ्राय करून घेतले। नंतर त्याच्यात मी उभा चिरलेला कांदा टाकून मस्त असा लालसर होऊ दिला तो। कांदा पण छान असा मऊ पडल्यावर मी त्याच्यात आले लसूण ठेचून टाकलेलं। पेस्ट मी जास्त करून नाही बनवत, मला ठेचलेलंच आलं लसूण जास्त आवडतं। ते पण मस्त असं तेलात फ्राय करून घेतलं। त्यानंतर मी त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकली। यानंतर मी दही पण टाकणार आहे म्हणून जास्त काय टोमॅटोची प्युरी मी टाकली नाही, जास्त आंबटपणा येईल म्हणून। ते पण मस्त असे तेलात फ्राय करून घेतली। त्यानंतर आपले जे घरगुती मसाले ते पण टाकून घेतले। आपला घरगुती मसाला, हळद, गरम मसाला टाकून आणि हा एव्हरेस्टचा बिर्याणी पुलाव मसाला आणलेला तो टाकलेला। त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि बिर्याणी म्हटल्यावर तो मसाला लागतोच। ते पण मसाले मस्त असे तेलात फ्राय करून घेतले आणि थोड्या वेळाने मी गॅस बंद करून त्याच्यात दही टाकलेलं। चालू गॅसमध्ये दही टाकला का दही असा फाटल्यासारखा वाटतं, म्हणून थोडा वेळ गॅस बंद करून मी दही टाकून पण ते मस्त फ्राय करून घेतलं दही तेलात। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी केल्यावर खूपच टेस्टी झालेली। सर्वांना आमच्या घरात पण आवडली। मी जास्त करून जे सुरुवातीला भाजी फ्राय केलेल्या ना त्या नसते करत, पहिले डायरेक्टच मी फोडणी द्यायची सगळ्यांना। पण फ्राय केल्यावर खूपच छान टेस्ट आलेली। तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा। दही पण चांगलं असं फ्राय करून झाल्यानंतर मी ज्या फ्राय केलेल्या आपल्या भाज्या होत्या
त्या टाकून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेतलं। ही बघा आता मी गॅस चालू केला आणि सर्व मिक्स करून घेतलं। भाजी चांगली मी मिक्स करून घेतली आणि झाकण देऊन वाफेवर शिजत ठेवली। त्यानंतर पाहू शकता इकडे आपला तांदूळ पण शिजून रेडी आहे। म्हणजे जास्त पण नरम नाही करून घ्यायचा, थोडासा कच्चा ठेवायचा, 80% शिजवायचा। नंतर आपल्याला पुन्हा सर्व थर लावून शिजवायचं असतं 5-10 मिनिटं मंद आचेवर। पाहू शकता आपली भाजी पण इकडे शिजत आलेली आहे। मी त्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून ठेवीन झाकण देऊन वाफेवर शिजायला। भाज्या पहिल्यांदाच आपण जेव्हा फ्राय केलेल्या असतात त्यामुळे या भाज्या शिजायला वेळ लागत नाही आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा अशी थर लावून पण मंद आचेवर शिजवायची असते, म्हणून जास्त पण नरम होऊ द्यायचे नाही, कारण मग ते एकदमच असं गिजगिजीत लागते भाजी। बिर्याणी पण तांदूळ पण थोडासा कच्चाच ठेवायचा। भाजीची सर्व वाफ मोबाईलवर असते, मोबाईल या साईडला लावलेला ना, थोड्या वेळाने असं म्हणजे अस्पष्ट पण दिसेल तुम्हाला काही, पण मला काही समजूनच आलं नाही। नंतर मी एडिटिंग करताना बघितलं की थोडा स्पष्ट आलाय, जी वाफ आलेली ना मोबाईलच्या कॅमेऱ्यावर, त्याच्यामुळे जरा कॅमेऱ्यावर शेण असा फुटलेला। हे पाहू शकता मी इकडे थोडासा गार्निशिंगसाठी कांदा ब्राऊन पण करून घेतलेला, बरिस्ता बोलतात त्याला। ते आपला भाजी पण तयार होती, तर मी इकडे मोठ्या पातेल्यात थर लावण्यासाठी तेल गरम करत ठेवलं, जेणेकरून आपला खाली भात चिकटू नये म्हणून। तर मी इकडे तांदूळ सगळा असा पसरवून घेतला शिजवलेला आणि त्याच्यावर पुन्हा भाजीचा एक थर लावून दिला। अशा प्रकारे 1-2 थर लावून घेतले मी भाजीचे आणि भाताचे। पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूपच छान आणि टेस्टी बिर्याणी झालेली। आता म्हणजे असं मी मोबाईलवर बोलता तुम्हाला नाही समजू शकत, पण तुम्ही एकदा करून बघाच, अशा प्रकारे खूपच टेस्टी झालेली। नंतर मी जो कांदा आपण ब्राऊन केलेला बरिस्ता तो पण पेरून घेतला आणि पनीरचे तुकडे फ्राय केलेले ते पण पेरून घेतले आणि जे काजू फ्राय केलेले ते पण त्याच्यावर मस्त असे पेरून घेतले आणि त्याच्यावर पुन्हा एकदा मी तांदूळ टाकून म्हणजे भात टाकून वाफेवर ठेवलं सर्व। मुलं घरात असले की असं काहीतरी पदार्थ वगैरे बनवले की मुलं पण खुश आणि आपण पण खुश। फक्त ही बनवण्याचा आणि जो भांड्यांचा पसारा असतो तो आपल्याला सर्व करायला लागतं, पण असं मुलं खुश असले की आपल्याला पण म्हणजे असं बरं वाटतंय। तर अशा प्रकारे आपली बिर्याणीला पण थर लावून मी त्याच्यावर तूप टाकून मस्त 10 मिनिटं वाफेवर ठेवू दिलं। तर तुम्ही कोणते पदार्थ बनवले क्रिसमसच्या सुट्टीत मुलांसाठी? मुलांना खरं म्हणजे बाहेर जायचं होतं, मुलं बोलत होती किती दिवस बाहेर गेलोच नाही, तर म्हटलं आज नको, बघू आपण 1-2 दिवसांनी, जर गेलोच तर तुमच्यासोबत मी शेअर करीनच। तर अशा प्रकारे आपली बिर्याणी पण रेडी आहे सर्विंगसाठी। तर या तुम्ही पण बिर्याणी खायला। आणि कसा वाटला माझा हा आजचा व्लॉग बिर्याणीचा? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि कमेंट पण करत जा, त्याच्यामुळे मला खूप उत्सुकता मिळते। चला बाय।